नमस्कार मंडळी, मी दीपक परब अमिदीप क्रिएशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आम्ही चाललो आहे पूर्ण आमचा देवगड फिरण्यासाठी. तर कुणकेश्वर, विजयदुर्ग आणि खूप काही अशी ठिकाणं आहेत, मंदिर आहेत. तर तिकडे आम्ही जाणार आहे आणि आम्ही आता निघतो आहे. तयारी तर झाली आणि माझ्यासोबत आज माझा मित्र पण आला आहे, एक अक्षय म्हणून. अक्षय काय म्हणतो, कसं आहेस? अक्षय आपला वैभववाडीवरून आला आहे. तो पण गावी आला होता खास गुढीपाडव्यासाठी आणि आता तो माझ्या घरी आला आहे आणि आम्ही इकडनं आता देवगडला फिरायला जाणार आहे. त्याला पण फिरायचं होतं तर मी बोललो आम्ही जाणारच आहे, तर तू पण ये. तर तो आज सकाळीच लवकर आला आहे आणि आम्हालाच आज उशीर झाला आहे उठण्यासाठी पण. तर चला आता आमची तयारी तर झाली आहे, निघूया ना. हां चला. तर चला आता आम्ही आलो आहे वरती. गाडी अक्षयने वरती लावली होती, इकडे स्वप्नीलने गाडी काढली आहे. चला तर आता निघूया. चला आम्ही आता निघालो आहे आमच्या इथून. हे वापस गया. इथे हे जुनं मंदिर हे आणि हे वरती बांधलंय ते नवीन. तर आम्ही आता पोचतोय पडेल कॅन्टीनच्या इथे. पेट्रोल भरून घेतो थोडं, नंतर आपण पुढे जाऊया. पेट्रोल नाही. तर आम्ही पोचलोय पेट्रोल पंपावरती. कसं वाटलं, रस्ता कसा आहे? रस्ता मस्त आहे एकदम. काय होतं आहे ते, आता रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे ना पूर्ण रस्त्यावरती धूळ आहे. अक्षयचं शर्ट बघा, आता तर वाईट दिसतंय बघा, इकडे तर दिसत असेल पूर्ण लाल होणार थोड्या वेळाने. तर चला आता आम्ही पेट्रोल भरलं आहे आणि निघतोय आम्ही इकडनं. आपली एक गाडी तर हवा कमी आहे, त्याच्यात पण हवा टाकावं लागेल. स्टार्टर नाही हा, स्टार्टर बंद आहे का? चलो. इकडे आहे. तर आता आम्ही पोचतोय विजयदुर्ग किल्ल्याच्या इथे. समोर बघू शकता विजयदुर्ग किल्ला तुम्हाला लांबून दिसत असेल. जाऊन दे सर, ते मेल्यानंतर काढ. तर ही विजयदुर्गाची छोटीची पहिली. आणि आता रोरोपूरसाठी मी तुम्हाला थोड्या वेळाने इकडे पण जाऊया आपण, ते पण एक्सप्लोअर करूया. तर आता पहिला आपण जाऊया विजयदुर्ग किल्ल्यावरती. तर आता आम्ही पोचलो इथे आणि इथे आता त्यांनी ग्रामपंचायतीने म्हणजे विजयदुर्ग ग्रामपंचायतमधून त्यांनी आता इथे पर्यटन कर म्हणून 5 रुपये तिकीट आहे विजयदुर्ग किल्ल्यावरती जाण्यासाठी. ठीक आहे, ते इकडचं मेंटेन ठेवतात, चांगलं असतं. आता आपण वरती जाऊन बघूया काय कसं आहे ते. आणि हे किल्ल्याच्या बाजूनेच असा हा पूर्ण समुद्र आहे. हा अरबी समुद्रच आहे, तो जॉईंट होतो इथे विजयदुर्गला. तर चला, हा बघा इकडून तुम्हाला दिसत असेल किल्ला. आता ही लोक गेलेत पार्किंग करण्यासाठी पुढे. ऊन पण खूप आहे ह्याला. रात्रीची ते एवढी थंडी लागते आणि दुपारची एवढे गरम होते. ठीक आहे, ह्या वातावरण काहीतरी वेगळंच आहे. हे बघा
हा पण एक किल्ल्याचाच भाग आहे. केली ना पार्किंग. अक्षय शर्ट विर्ट मस्त आहे एकदम. मी मुद्दाम घातला गावचा मातीचा रंग यावा म्हणून. अच्छा हा, म्हणजे तो पूर्ण मुंबईपर्यंत आपल्या मातीचा सुगंध घेऊन जाणार आहे. हो. लाल मातीचा सुगंध. काय नाही, रस्त्याचं काम चाललंय. एकदा रस्ता बनला ना की एकदम मस्त वाटणार आहे इकडे यायला. चला, या किल्ल्याची एंट्री इकडून आहे. हा, इथून असं वरती जायचं आहे. चला जाऊया ना. मी जातो आता वरती. तर इथे या किल्ल्याबद्दल तिन्ही भाषामध्ये माहिती दिली आहे. तर तुम्ही ती पॉज करून वाचू शकता. या किल्ल्याबद्दल काय आहे, कसं आहे. तर आम्ही दरवाजातून आतमध्ये आलो आहे आणि इकडे तुम्ही जसं आतमध्ये एंट्री करता तसं या दगडावरती त्याची माहिती पण दिली आहे. आणि हा किल्ल्याचा पूर्णपणे मॅप आहे की हा किल्ला कसा आहे. तर हा किल्ला खूप जुना आहे, त्याच्यामुळे आता इकडे त्याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे थोडं. तर आता आम्ही विजयदुर्ग किल्ल्याच्या मेन दरवाजाकडे चाललो आहे. आणि ह्याची रचना कशी होती तुम्ही बघू शकता. म्हणजे शत्रू जर समोरून सरळ येऊ शकत नव्हता, कारण की असा हा हे त्यांचा काहीतरी. तर या किल्ल्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. तर इथे दरवाजा तर नाही आहे. जसं आपण मुख्य दरवाजावरनं प्रवेश करतो आतमध्ये, तसंच समोर ह्या आपल्याला 2 तोफा दिसतात. हे बघा, ही एक तोफ आहे आणि ती एक तोफ आहे. आता ही किती जुनी आहे, किती प्राचीन आहे ती मला पण नाही माहिती आहे. पण ह्या छोट्या तोफा आहेत. चला, आणि जसा प्रवेश करतो तसाच बाजूला लेफ्ट साईडला हा खलबतखाना आहे. पण जाऊया आतमध्ये. हा बघा, हा इथे पण एक छोटी तोफ ठेवली आहे. त्या खलबतखान्याच्या बाजूलाच त्याची माहिती पण दिली आहे की हे कोठार आहे. चला, तर आपण
वरती जाऊया. इकडे वरती हे बघा, असे इकडे गाईड पण केलं आहे की या साईडला वरती ध्वजस्तंभ आहे. आम्ही आता जातोय वरती. हे बघा, आता आम्ही वरती आलोय. या किल्ल्याला टोटल 27 बुरुज आहेत. तर ते आपण दाखवूया किती आपल्याला कळत आहेत आणि किती आपण दाखवू शकतो तेवढे मी तुम्हाला दाखवेन. तर हा इकडे ध्वजस्तंभ आहे. इथून वरती चल. हे बघा, ते पहिला आपला ध्वज असायचा महाराजांचा भगवा, आणि बाजूलाच शंकराचं मंदिर आहे वाटतं. छोटीशी पिंडी आहे. तर आम्ही आता वरती आहे. या किल्ल्याची खासियत अशी आहे की हा 3 तटबंदी असलेला किल्ला आहे. कारण की ह्याच्या म्हणजे संरक्षणासाठी, या किल्ल्याच्या संरक्षणासाठी 3 तटबंदी आहेत या किल्ल्याला. शत्रू आतमध्ये येऊ शकत नव्हता, ना पाण्याच्या मार्गे ना जमिनीवरून. रे तुम्ही समोर बघू शकता, ही जी वास्तू आहे ती माडी असं नाव दिलंय त्याला. हे बघा, कसं त्या वेळेचं बांधकाम होतं. माडी म्हणजे इकडे राहत असतील ना रे कोणतरी, तेव्हाचं राहण्याचं ठिकाण असेल ना माडी. कुठे असू शकतं, आम्हाला पण नक्की माहिती नाही. तर हा समोर बघू शकता, हा बुरुज आहे, नर बुरुज करून याचं नाव आहे. तर ते आपल्याला तिकडे जाण्यासाठी खालून जावं लागेल. चला. हां असणार रे, कारण की हे असं गोल फिरू शकत होतो आम्ही पहिला यायचो ना, तर असं गोल जायचो ह्याच्यावरनं तिकडे. समोरच असं या वाटतं पाण्याच्या टाक्या होत्या. बाजूलाच समुद्र आहे, पण या किल्ल्यावरती तेव्हा इथे गोडं पाणी असायचं, पिण्याचं पाणी. तुलसी टाकी, हे बघा ही एक टाकी आहे, तिचं नाव तुलसी टाकी, आणि बाजूलाच अशी तुळस आहे, त्याच्यामुळेच असेल तिला नाव पडलेलं तुलसी टाकी करून. पाण्याचा टँक आहे. तेव्हा अशा पाण्याचे टाके बांधून पाणी साचवलं जायचं. तर चला आता आपण पुढे जाऊया. पुढे काय काय बघायला मिळतं बघूया. हे पण आता हिवाळाचं झाड आहे ना, किती जुनं असेल. त्या साईडनं यायला जागा नव्हती, तो मगाशी मी तुम्हाला जो बुरुज दाखवला तो या साईडला आहे, आणि ही एक अशी माडी आहे. हे बघा, आणि या माडीवरून तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. हे बघा, एक नंबर व्ह्यू आहे. हा विजयदुर्गीची बीच आहे, विजयदुर्गचा साईडलाच. किती शांत समुद्र आणि किती क्लीन समुद्र आहे. तुम्हाला याच्यात किती क्लिअर दिसतं माहिती नाही, पण मला समोर क्लिअर दिसते.
तर असा इकडे भुयारी मार्ग आहे, बघूया आपण. तर हा खाडीच्या बाजूला उभ्या असणाऱ्या शत्रूवरती हल्ला करण्यासाठी, म्हणजे भूमीच्या अच्छा त्या साईडला जाण्यासाठी मार्ग आहे. तिकडे एक बुरुज आहे, त्या बुरुजावर जाण्यासाठी दगड पण थंड आहेत रे, दगड पण थंड आहेत. हा केवढा छोटा रस्ता आहे. तर असा हा बुरुज आहे की हा खाडीच्या एकदम जवळपासचा बुरुज आहे. तर इकडनं बोटी बिटी आल्या तर शत्रूंवरती हल्ला करण्यासाठी हा बुरुज आहे. पटकन येण्यासाठी इथे तो भुयारी मार्ग केला होता. तर हे समोर दारुगोळ्याचं कोठार आहे. इकडे सगळा दारुगोळा ते बघा समोर दिसत आहेत की काही तोफगोळे तिथे ठेवले आहेत. कॅमेऱ्यात दिसतात का माहिती नाही, पण तोफगोळे आहेत आतमध्ये. तर हा इकडे सदरकडे जाण्याचा रस्ता आहे, सदरीवर. आणि हा दरबार पण बोलला जातो. हे बघा ही अशी त्यांची वास्तू आहे दरबारची. हा बघा असा दरबार आहे. बघ आवाज देऊन बघ, बघा पूर्ण आवाज घुमतो इकडे. म्हणजे तो एकदम बारीक आवाजात जरी बोललं तरी ते आवाज येईल अशी त्यांनी ही खूप धमाल झालं रे. तर चला आता आमचं तर पूर्ण किल्ला बघून झाला आहे. तर आपण जेटीवरती जाऊया थोडं आणि तिथून डायरेक्ट निघूया कुणकेश्वरला. समोर आपले सबस्क्रायबर भेटले. कुठून आला तुम्ही? इस्लामपूर. इस्लामपूर. अच्छा तुमची शाळेची सहल आहे का? काय आहे? क्लासची सहल आहे. क्लासची सहल आहे. ठीक आहे ठीक आहे. बघा बघा तरी सांगलीवरनं शाळेची सहल आली आहे. त्याच्या क्लासची सगळी मुलं आली आहेत. तर चला आमचा किल्ला बघून पूर्ण झाला आहे आणि आता आपण जेटीवरती जाऊया. चला कसा वाटला किल्ला आमचा? पहिल्यांदा बघितलं असेल ना तुम्ही? छान, पहिल्यांदा बघितलं. ओके नेक्स्ट टाईमला आपण परत या. तर चला आपण आता जेटीवरती जाऊया. तुम्हाला जेटी एक्सप्लोअर करतो कारण की तिकडनं आता आपल्या गावाला कोकण साईडला येण्यासाठी गेटवे नाही भाऊच्या धक्क्यावरनं रोरो सेवा सुरू झाली आहे, रोरो बोट. आणि ती येते डायरेक्ट विजयदुर्ग जेटीला. म्हणजे कोकणात यायला तुम्हाला एक म्हणजे गाडीने जर यायचं नसेल आणि खूप कमी वेळात ती इकडे पोचते. तर तिचा टायमिंग आहे सकाळी निघते तिकडनं आणि ती 6 तास दिलेत तरी पण ती 7-8 तासात पोचते इकडून. आणि एक तुम्ही वेगळा अनुभव पण घेऊ शकता. तर तुम्ही येणार असाल तुम्ही नक्की या, नक्की विजिट द्या. तर चला आम्ही आता किल्ल्यावरून निघालो आहे आणि जेटीच्या इथे जातो. आता तिथे जायला मिळतं आहे की नाही माहिती नाही कारण की तिकडे काम चालू आहे आत्ता. आणि
एक बोट पण लागली आहे आपल्या महाराष्ट्र शासनकडून. हे बघूया काय कसं आहे ते तिकडे जाऊन. आयलो. तर आता आम्ही पोचलोय जेटीच्या इथे. आतमध्ये अजूनपर्यंत कळलं नाही की जायला मिळतंय का तिकडे. जायला तर भेटत असेल, पण बघा ही जुनी जेटी होती इकडे आणि आता ती आहे नवीन जेटी. तिथे आपली रोरो बोट येते. हे बघा ती समोरच अशी जेटी आणि एक बोट पण लागले महाराष्ट्र शासनची. नंतर नाही म्हटलं की मागे नको, गाडी नको आतमध्ये टाकू, चालत जाईल. परत काहीतरी कोणतरी आलं तर तुम्ही समोर बघू शकता. मी आता या जेटीवरती पोचलो आहे आणि ही एक समोर बोट लागली आहे. नाही बाईक बाहेर घेऊन चालेल, लावतो. तर समोर आता तिकडे बाईक त्यांना बाहेर लावायला सांगितली आणि मला दाखवतो. हा त्याचा असा ट्रॅक आहे. होय लावतो. तरी बघा ओके. नाही मी फक्त म्हणजे करायला लागेल एंट्री. ओके. तर तुम्ही कधी आला तिकडे, तुम्हाला जेटी पण बघायची असेल तर तुमची इकडे एंट्री होते की कोण आलं इथे बघण्यासाठी. तर मी माझी एंट्री करतो. तर मी आलो आहे आता जेटीवरती आणि तुम्ही समोर बघता हा तो प्लॅटफॉर्म आहे रोरोचा, जिकडनं आपली बोट येते, जी नितेश राणे साहेबांनी प्रयत्नाने इकडे कोकणवासियांसाठी एक सुविधा उपलब्ध केली आहे बोटीने प्रवास करण्याचा. तर मी पुढे आता जात नाही आहे, तर मी तुम्हाला फक्त हा प्लॅटफॉर्म दाखवतो. हा बघा असा हा प्लॅटफॉर्म आहे. तिकडे समोरच ती बोट लागते आणि ही एक गुलदार बोट आहे. या बोटीचं नाव आहे गुलदार आणि ही बोट नेव्हीची बोट आहे आणि ती आत्ता महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ यांनी ती आपल्या ताब्यात घेतली आहे. आणि ती आता मला माहिती झाली की ती ह्याच्यासाठी ताब्यात घेतली आहे की त्यांना एक प्रोजेक्ट आहे की अंडर वॉटर म्युझियम बनवायचं आहे आणि ते होणार आहे वेंगुर्ल्या निवते जेटीच्या इथे वेंगुर्ल्यामध्ये. तर त्यांचा तो प्रोजेक्ट चालू आहे. त्याच्यासाठी ही बोट त्यांनी घेतली आहे. ही लवकरच पूर्ण होईल त्यांचा प्रोजेक्ट आणि तुम्हाला एक अंडर वॉटर म्युझियम पण आपल्या कोकणामध्ये बघायला मिळेल. या बोटीने नेव्हीसाठी पण खूप वर्ष काम केलं आहे आणि हिला आता ते म्युझियम बनवून तिला पाण्यामध्ये डुबवणार आहेत आणि तिकडे तो प्रोजेक्ट होणार आहे वेंगुर्ल्याला. ठीक आहे, चला. तर आज काय रोरो बोट येणार नाही आहे कारण की खूप पॅसेंजर कमी आहेत आजकाल, कोणी येत नाही गावाला बोटीने. ठीक आहे, आपण नेक्स्ट टाईमला कधी आलो तर इथे नक्की विजिट करू आणि कधीतरी काही बघूया नशिबात असेल तर आपण पण त्या बोटीने प्रवास करू आणि मी तुम्हाला तो प्रवास दाखवेन पण. तर ठीक आहे, चला आता आम्ही इकडनं निघतो, डायरेक्ट कुणकेश्वरला जातो. ही व्हिडिओ खूप मोठी होईल, हा व्लॉग खूप मोठा होईल. तर मी तो कुणकेश्वरचा पार्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेन. तर तुम्ही असंच कंटिन्यू करा व्हिडिओ आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.